मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे नवरात्र विशेष. नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन करतो. कन्यापूजन करताना अष्टमी आणि नवमी या 2च दिवसात आपल्याला ते करायचं असतं. कन्यापूजनाचे काही महत्त्वाचे नियम आहेत. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन-नवीन अशाच प्रकारचे ज्योतिषविषयक वेगवेगळ्या प्रकारचे विशेष असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, कन्यापूजनामध्ये अष्टमीला आणि नवमीला या 2 दिवसात जो काही दिवस तुम्ही निवडताय, तो निवडताना कुठले नियम पाळायचे ह्याची माहिती पाहूया. सगळ्यात पहिला नियम आहे, की तुम्ही जे कन्यांना बोलवताय, तर त्या कन्यांचं वय जे आहे ते 10 वर्षापेक्षा कमी असायला हवं. पुढचे नियम जे आहेत त्यानुसार आपण पूजा करताना बऱ्याच वेळा आपल्याला 9 कन्या मिळतीलच असं नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही 1, 3 किंवा 9 या अंकानुसार कन्यांना बोलवू शकता. 5 आणि 7 हे अंक शक्यतो टाळायचा प्रयत्न करायचा आहे. आपण ज्यावेळेस घरामध्ये कन्यांना पूजेसाठी बोलवतो, घरात आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा आसन वगैरे द्यायचं आहे. आसन दिल्यानंतर पाटावरती बसवल्यानंतर त्यांचे पाय जे आहेत ते धुवून काढायचे आहेत. त्यानंतर त्यावरती हळदी-कुंकू जे आहे ते तुम्ही लावू शकता. त्यानंतर कन्यांसाठी आपल्याला जे काही तुम्ही वेगवेगळे प्रकारचे ज्याला आपण गिफ्ट म्हणतो किंवा वस्तू ज्या तुम्ही भेट म्हणून देणार आहात, तर त्या वस्तूंमध्ये लाल रंगाच्या वस्तू देऊ शकता. ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेकअपचं सामान वगैरे जे आहे ते दिलं जातं किंवा त्या ठिकाणी त्यांना जे ओढणी आहे लाल रंगाची, तर ती पण द्यायची आहे. त्याचबरोबर जे लाल रंगाची फळं आहेत, ते तुम्ही त्यांना देऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पिवळे केलेले तांदूळ किंवा जे तांदूळ आपण हळदीने पिवळे केले आहेत, असे तांदूळ ते त्यांना द्यायचे आहेत. आणि पूर्ण पूजा वगैरे किंवा जे काही तुम्ही त्यांना जेवण वगैरे बनवताय त्याच्यामध्ये पुरी किंवा हरभऱ्याची भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अन्नपदार्थ तुम्ही देताय ते द्यायचे आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या घरातनं कन्या जाणार आहेत, तुम्ही त्यांना भेटवस्तू दिलेल्या आहेत, त्यानंतर जे काही पिवळे तांदूळ आहेत, तर ते पिवळे तांदूळ त्यांना मागे टाकायला सांगायचं आणि ते तुम्ही तुमच्या ओंजळीमध्ये घेऊ शकता. हे तांदूळ तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या महत्त्वाच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. ह्या सगळ्यांचा फायदा असा होतो, की आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या कमी होतात आणि देवीची कृपा आपल्यावरती होऊ शकते. अशा प्रकारे कन्यापूजनामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टींचे नियम जर तुम्ही पाळले, तर नक्कीच ह्याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.